नमस्कार मित्रांनो. चला, आज पुन्हा एकदा आपल्या बालपणीच्या पुस्तकात डोकावूया. आठवतोय तो धडा? इयत्ता तिसरी, थोरांची ओळख आणि त्यातले आपले महानायक, दलितांचे कैवारी डॉक्टर आंबेडकर. डोळ्यासमोर येतेय का ती आपली जिल्हा परिषदेची शाळा, तो मातीचा वास, पांढरा सदरा आणि ती खाकी चड्डी, आणि समोर धोतर, डोक्यावर टोपी आणि हातात खडू घेऊन फळ्यावर काहीतरी लिहिणारे आपले गुरुजी. आणि मग त्यांचा तो भारदस्त धीरगंभीर आवाज आजही जसाच्या तसा कानात घुमतो. मुलांनो, आज आपण एका फार मोठ्या माणसाविषयी शिकणार आहोत. आणि बस, मग सुरू व्हायचा तो इतिहास, जो आपण फक्त वाचायचो नाही, तर त्या वर्गात बसून जगायचो. चला तर मग गुरुजींनी उलगडलेलं इतिहासाचं ते पान आपण पुन्हा एकदा उघडूया. एक अशी गोष्ट जिने खरंच सगळं काही बदलून टाकलं. गुरुजी सांगायचे, अरे, सूर्य तर रोजच उगवतो आणि मावळतो, पण तो दिवस काही वेगळाच होता. त्या दिवशी सूर्य उगवला आणि जणू लोकांना एक नवी जागच आली, एक नवा प्रकाश दिसला. तो खरंच साधा दिवस नव्हता, तो होता इतिहास घडवणारा दिवस. आणि हे सगळं घडत होतं महाडच्या चौदार तळ्याच्या काठावर. कल्पना करा, त्या काळात सार्वजनिक विहिरी होत्या, पाणवठे होते, तळी होती, त्याचं पाणी सर्वांसाठी खुलं होतं. पण तिथे हरिजनांना मात्र मनाई होती. त्यांना त्या पाण्याला साधा स्पर्शसुद्धा करता येत नव्हता. केवढा मोठा अन्याय होता हा! आणि याच अन्यायाविरुद्ध डॉक्टर बाबासाहेबांचं मन बंड करून उठलं. आणि मग सुरू झाला तो ऐतिहासिक सत्याग्रह, तो चौदार तळ्याचा कधीच न विसरता येणारा क्षण. एका भल्या पहाटेची वेळ. उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून हजारो लोक महाडच्या रस्त्यावरून चालत होते. त्यांच्या पावलांमध्ये एक विलक्षण ताल होता आणि डोळ्यांमध्ये एक ठाम निर्धार दिसत होता. आणि त्या हजारो मुखांतून आसमंतात एकच जयघोष घुमत होता, बाबासाहेब आंबेडकर की जय, महाड सत्याग्रहाचा विजय असो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहिती? गुरुजी नुसतं शिकवायचं नाहीत, ते आम्हाला उभं करायचे. चल, तू बाबासाहेब बन आणि तुम्ही सगळे घोषणा द्या. आणि मग काय, अख्खा वर्ग त्या सत्याग्रहात सामील व्हायचा. खरंच, त्या आमच्या लहानशा वर्गात अख्खा इतिहास जिवंत उभा राहायचा. पाहता पाहता ते हजारो सत्याग्रही चौदार तळ्यावर येऊन पोहोचले. सगळ्यांच्या नजरा बाबासाहेबांवर खिळल्या होत्या. आंबेडकर सर्वांच्या पुढे होते आणि आता कोणाचंही पाऊल मागे हटणार नव्हतं. बाबासाहेब पुढे सरसावले आणि तो क्षण आला. सगळे श्वास रोखून पाहत होते. बाबासाहेब तळ्यात उतरले. त्यांनी त्या पाण्याला शांतपणे स्पर्श केला. ओंजळीत पाणी घेतलं आणि मग काय, एकामागोमाग एक हजारो हात त्या पाण्याला लागले. जणू काही ते तळप पवित्रच झालं. धन्य तो दिवस आणि धन्य ते सत्याग्रही. तो एक क्षण इतिहासाच्या पानांवर कायमचा कोरला गेला. पण गुरुजी सांगायचे, हा लढा फक्त पाण्यासाठी नव्हता. तो त्याहून खूप खूप मोठा होता. तो होता एका नव्या जागृतीचा, एका नव्या स्वाभिमानाचा. हो, त्या दिवशी फक्त पाणी नाही मिळालं, तर हजारो वर्षांपासून दाबून ठेवलेला माणसाचा स्वाभिमान जागा झाला होता. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला होता. म्हणूनच गुरुजी म्हणायचे, दलितांचे कैवारी होते आंबेडकर. त्यांनी आपल्या देशातील दलित समाजाला जागं केलं, त्यांना निर्भय बनवलं. त्यांच्या उद्धारासाठीच त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांच्यामुळेच समाजात एक नवी चेतना आली आणि आपल्या देशाला एक नवी दिशा मिळाली. तो धडा तर वर्गात तेव्हाच संपला, पण त्यातून मिळालेली शिकवण आणि आपल्या गुरुजींचा तो आवाज, तो आयुष्यभर आपल्यासोबत राहिला. खरं सांगतो, आजही जेव्हा हा धडा आठवतो ना, तेव्हा डोळ्यासमोर तीच शाळा उभी राहते आणि कानात गुरुजींचा तोच धीरगंभीर आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतो. आणि मग मनात फक्त एकच भावना जागी होते, प्रेरणा. मित्रांनो, जर खरंच या धड्याने तुमच्याही बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या असतील, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला, बालभारतीच्या या आठवणी पुन्हा एकदा मिळून जिवंत करूया.